हॅलो फ्रेंड्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने एक स्वीपर बॉय जो होता त्यांनी जे काही वाक्य बोललेलं होतं त्याच्या मित्राकडे ज्याचं नाव होतं सीताराम, आणि त्याचा कसा गैरसमज किंवा कशा पद्धतीची अफवा पसरते हे आजच्या तासाला आपल्याला बघायचंय. कालचा जो पुढचा भाग आहे, काल जे आपण शिकलो त्याचा उर्वरित भाग आज आपल्याला बघायचा आहे. आजचा भाग थोडासा मोठा आहे. आता आपण पान नंबर 50 वरती आहोत. तर कालच्या भागात आपण पाहिलं की मिसेस श्रीवास्तव जी होती तिला सीतारामने सांगितलं की पीपल नगर बँक जो आहे तो त्याच्या एम्प्लॉईजला, त्याचे जे काही कामगार आहेत त्यांना व्यवस्थित पगार देऊ शकत नाहीये किंवा त्यांची ती कॅपॅसिटी नाही की ती त्याला पगार देऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. किंवा त्यांनी त्यांचा पगार दिलेला नाही, फक्त असं सांगितलं, नेहमी सांगितलं की 1 महिन्यापेक्षा जास्त झाला आणि त्याला पगार मिळालेला नाही असं मिसेस श्रीवास्तवानी भूषणला सांगितलं. आता मिसेस भूषण जी आहे ती त्याचा पुढं कसा बाऊ करते किंवा कशा पद्धतीने मॅटर वाढवते हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. तर काल आपण पान नंबर 49 वरती होतो आणि शेवटची 2 वाक्य फक्त मी रेफरन्ससाठी वाचतो. I heard a complaint from their sweeper who hasn't received a wages for over a month. आता काल एक शब्द मी तुम्हाला सांगायचा विसरलो किंवा काल लेक्चर संपायचं होतं आपलं म्हणून तो शब्द राहिला. इथे एक शब्द आहे बघा, वेजेस. वरती एक शब्द गेला होता पे, दुसरा एक शब्द गेला होता सॅलरी आणि तिसरा शब्द आता या ठिकाणी आलाय वेजेस. या तिन्ही शब्दांचा अर्थ होतो पगार. अर्थात त्यांचे थोडीशी कॅटेगरी वेगवेगळी आहे, पण तिघांचा अर्थ एकूण अल्टिमेटली तिघांचा अर्थ काय होतो? पगार. तिघांचा अर्थ होतो पगार. कुठले कुठले शब्द मी सांगितले? पहिला सांगितला पे, दुसरा सांगितला सॅलरी आणि तिसरा सांगितला वेजेस. पहिल्या ओळीमध्ये बघा पे, तिसऱ्या ओळीमध्ये सॅलरी आणि शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये आहे शेवटच्या ओळीमध्ये आहे वेजेस. असे 3 शब्द आणि या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे पगार. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणते, अरे आश्चर्य आहे, शॉकिंग आहे ही गोष्ट, बँक आणि स्वीपरला पगार देत नाहीये. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. म्हणे की जर अशी परिस्थिती असेल की ते त्यांच्या स्वीपरला पगार देऊ शकत नाहीये तर नक्कीच परिस्थिती काहीतरी बिकट आहे किंवा काहीतरी अवघड चाललंय काहीतरी, किंवा बँकेची अवस्था खराब आहे, बँक बुडीत होण्याची शक्यता दिसते किंवा त्यांना फायदा होत नाहीये, त्यांची बँक तोट्यात चाललीये असं दिसून येते. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. आता हिनी असा तर्क काढला की जर बँकेच्या स्वीपरलाच पगार नाहीये, त्याचा पगार असतो 500, 600, 1000. आता त्या काळातला पगार म्हणजे लेस दॅन 100 रुपीज असेल, कारण तो म्हणतोय 2 रुपये पगारची वाढ मागतोय तो. मग त्याचा पगार किती कमी असेल. म्हणे जर स्वीपरला पगार मिळत नाहीये तर बँकेतल्या मॅनेजरला, त्यांच्या क्लार्कला, कॅशियरला, बाकीच्या लोकांना तर पगाराचा काही विषय नाहीच आहे. म्हणजे त्यांना सुद्धा या ठिकाणी एक शब्द बघा, इदर, EITHER. आपण इदर ऑर वापरतो ग्रामर मध्ये, आपल्याला एक टॉपिक असतो इदर ऑर. इथं हा जो इदर शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो सुद्धा. जसं अल्सो, TOO, तसंच इदर सुद्धा शब्द आहे. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ऍट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता हिची मात्र वेगळी धावपळ सुरू झाली. हिने काय केलं, मिसेस श्रीवास्तवाला तिथंच सोडलं त्या टॅमरिनच्या ट्री खाली सावलीमध्ये, आणि ही मात्र आपल्या नवऱ्याला शोधायला निघाली. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. कमल किशोर नावाचा जो मित्र होता त्याचं फोटोग्राफीचं दुकान होतं, त्याच्या फोटोग्राफीच्या दुकानाच्या बाहेर तो त्याच्याशी गप्पा मारत बसलेला होता. ही आपलं गावभर हिंडून फिरून त्याला शोधत शोधत तिथपर्यंत पोचली. सो देअर यू आर, इथं बसलाय तुम्ही. क्राईड मिसेस भूषण. आता इथं क्राईड म्हणजे ओरडणे, क्राईड म्हणजे रडणे नव्हे, क्राईड म्हणजे ओरडणे. cried Mrs. Bhushan, I have been looking for you for almost an hour.
1 तास झाले मी तुम्हाला शोधते. म्हणायची पद्धत असते, कदाचित 5 मिनिटं शोधत असेल, कदाचित 10 मिनिटात सापडला असेल, पण म्हणायची पद्धत असते की 1 तास झाले तुला शोधतोय. आपल्या घरात सुद्धा आपल्याला आपले वडील, आई, भाऊ बांधतात, 1 तास झाला तुला हात मारतो, तुला कळत नाही का, म्हणण्याची पद्धत असते. लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट एन आवर, वेअर डिड यू डिसअपियर. तू नक्की अदृश्य तरी कुठं होतो, गायब तरी कुठं होतो, तुझा काय पत्ता आहे का नाही. हा, डिसअपियरचा अर्थ होतो अदृश्य होणे किंवा गायब होणे. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणतो कुठं जाणार, इथंच आहे मी. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. म्हणजे तू जर एका ठिकाणी बसून राहिला असता किंवा तुझा कुठला तरी एक अड्डा राहिला असता, फिक्स ठिकाण की या ठिकाणी हा नेहमी सापडतो किंवा हे कुठं गेले की तिकडच जातात, तर मी तुम्हाला लगेच शोधलं असतं. बाकी कुठं शोधायची गरज नव्हती. तुमच्या त्या दुकानात मी आले असते तुम्हाला बघायला. या ठिकाणी स्टेशनरी शब्द कसा वापरलाय बघा. आता या ठिकाणी स्टेशनरी शब्दाचा अर्थ काय घेतलाय, एका ठिकाणी स्थिर असणे. ग्लोसरीमध्ये पण दिलाय बघा, स्टेशनरी म्हणजे स्टेबल. स्टेशनरीचा अर्थ तिथं काय दिलाय, स्टेबल. स्टेबल असा त्याचा अर्थ दिलाय. आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर. पण तुम्हाला मात्र इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं भटकायची सवय. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. आता या ठिकाणी शब्द कसा बनला बघा, बी. बी म्हणजे मधमाशी. ती काय करते, फ्लावरचं गार्डन. फ्लावर भरपूर फुले, या फुलावर त्या फुलावर, त्या फुलावर या फुलावर, या फुलावर. म्हणजे असं ती एका ठिकाणी स्थिर नसते, काय करत असते, इकडं तिकडं फिरत असते. आणि ते फिरत असल्यामुळे ते म्हणते की बी इन अ फ्लावर गार्डन. म्हणजे मधमाशी जशी प्रत्येक फुलावरती फिरत राहते, तसे तुम्ही दिवसभर बाजारपेठात इकडं तिकडं, याच्या दुकानात त्याच्या दुकानात भटकत असता. नक्की कुठल्या दुकानात सापडणार किंवा कुठं सापडणार मला काय माहिती, मी आपले बसली बोंबलत सगळीकडे तुम्हाला शोधत. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. आता म्हणे की तू आता वैताग देऊ नको, तू पडबड करू नको. आधी या उन्हाने खूप वैताग दिलेला आहे. म्हणजे हा जो हिवाळा आहे, उन्हाळा आहे, या उन्हाळ्यामुळे आधीच भरपूर त्रास झालेला आहे, आधीच भरपूर त्रास होतोय आणि त्यातनं तू अजून त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर, इवन द बँक इज अबाउट टू गो बँकक्रप्ट. म्हणते की मलाच कळत नाहीये काय चाललंय, या पीपल नगर मध्ये काय चाललंय मला कळत नाहीये. बँक सुद्धा दिवाळखोर होतीये. म्हणजे माणसं दिवाळखोर झाली, एखादा माणूस दिवाळखोर झाला, एखादा माणसाला काहीतरी क्रायसिस आले, आर्थिक अडचणी आले, मी समजू शकते. पण चक्क बँक सुद्धा क्रायसिस मध्ये आली, बँक सुद्धा बँकक्रप्ट व्हायला लागली, बँक सुद्धा बुडायला लागली. व्हॉट इज दॅट, काय म्हणतेस काय, सेड कमल किशोर. कमल किशोर मध्ये पडला, कारण असे विषय असतात त्या विषयामध्ये भरपूर लोकांना रस असतो. या दोघांची नवरा बायकोची गप्पा चालत असताना हा लगेच मध्ये पडला आणि म्हणाला, काय काय म्हणताय काय. सिटिंग अप सडनली, विच बँक. म्हणजे लगेच म्हणलं काय काय काय, नक्की कुठली. वाय, द पीपल नगर बँक ऑफकोर्स. म्हणे की साधी सुधी नाही, पीपल नगर बँक बुडत चाललीये. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. बघा कसं वाढवून सांगितलं हिने डायरेक्ट काय सांगितलं, मी तर असं ऐकलंय की त्यांनी कामगारांना पगार द्यायचं बंद केलंय. कामगारांना पगारच नाहीये. खरंच मनाने सांगा असा काही विषय आहे का, अजिबात नाही. पण तिचं म्हणणं आहे की त्यांनी कामगारांना पगार द्यायचं बंद केलंय. स्टॉप पेइंग एम्प्लॉय, डोंट टेल मी यू हॅव एन अकाउंट देअर मिस्टर किशोर. ते म्हणे की तुझा अकाउंट तर नाही ना तिकडं. म्हणजे ती चौकशी करण्याची पद्धत आहे की डोंट टेल मी, असं नको म्हणू आता माझा अकाउंट आहे तिकडं. म्हणजे थोडक्यात तुझं अकाउंट नसलेलं बरं असं म्हणू नको, आम्हाला वाईट वाटेल, आम्हाला दुःख वाटेल की तुझं तिथं अकाउंट आहे आणि बँक काय चाललेली आहे, बंद होत चाललेली आहे. नो बट माय नेबर हॅज. म्हणजे नाही माझं नाही अकाउंट तिथे, आपलं नाही काय, पण शेजाऱ्याचं आहे. आता अशा वेळेला लोकांना पंचायत खूप असते, स्वतःचा काही संबंध नाही तरी
दुसऱ्यांना मात्र आवर्जून जाऊन सांगणार. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सप्लेन, अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. Deepchand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You would better get your money out as soon as you can. आता यांनी काय केलं, एक छोटंसं पार्टिशन होतं, पार्टिशन वरनं मुंडकं वरती केलं आणि म्हणाला, दीपचंद ऐकली का ताजी बातमी? लेटेस्ट शब्द आहे बघा तिथे एक. काय शब्द आहे? लेटेस्ट. लेटेस्ट म्हणजे आत्ताची बातमी. आत्ताची बातमी ऐकली का? बँक बंद व्हायला लागली आहे. पीपल नगर बँक कोलॅप्स होतीये. आता वरती एक शब्द काय वापरलाय? बँकरप्ट. खाली शब्द काय वापरलाय? कोलॅप्स. दोन्ही तशा पद्धतीने समानार्थी शब्द आहेत, पण तसं समानार्थी शब्द नाहीये. कोलॅप्स मध्ये पडणे, आदळणे, आणि बँकरप्ट होणे म्हणजे दिवाळखोर होणे. पण कोलॅप्स म्हणजे सुद्धा काय? एखाद्याची चांगली वास्तू घडवलेली आहे किंवा एखादी गोष्ट घडवलेली आहे ज्याला भरपूर प्रयत्नांनी निर्मिती झाली, त्याला थोडक्यात ती संपुष्टात येते. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. म्हणे पटकन तुझे पैसे काय असतील ते बाबा काढून घे, उगाच डोक्याला ताप करू नको. तुझे काय असतील ते पैसे काढून घे पटकनी. Deepchand was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. बिचारा केस कापत होता एका एल्डरली जेंटलमॅन. शब्द काय वापरलाय? एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली म्हणजे थोडक्यात वयस्क थोडा, आणि जेंटलमॅन म्हणजे सज्जन, असं म्हणण्याची पद्धत असते. जेंटलमॅन म्हणजे सज्जन. आपण मराठीत म्हणत नाही या सज्जन या, पण इंग्लिशमध्ये मात्र म्हणतात ओ जेंटलमॅन वेलकम. म्हणजे इंग्लिशमध्ये अशी म्हणण्याची पद्धत आहे एकमेकाला, जेंटलमॅन वगैरे. आपल्याकडे तशी पद्धत नाही. कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन वॉज सो स्टार्टल्ड. आता स्टार्टल्ड म्हणजे थोडक्यात घाबरणे, दचकणे, म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे. म्हणजे आश्चर्याचा धक्का जेव्हा बसतो तेव्हा त्याला म्हणतो आपण स्टार्टल्ड. दॅट इज हँड शुक. त्याचा हात हल्ला आणि त्यांनी काय केलं, त्याचा जो कस्टमर होता त्याचा थोडंसं कान त्याच्याकडनं असे ते कात्री त्याला लागली आणि थोडक्यात थोडासा कान कापला गेला. कस्टमर्स राईट इयर, उजवा कान थोडा कापला गेला. द कस्टमर येल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. तो जो कस्टमर होता तो बिचारा वेदनेने ओरडला. कान कापलाय त्याचा, काय साधी गोष्ट थोडीच आहे. त्याचा कान कापला. त्यांनी काय केलं, त्यांनी अयो अशी थोडक्यात वेदनादायक असे उद्गार काढले. आता पेन अँड डिस्ट्रेस दोन शब्द आहेत बघा, दोन्हींचं वर्णन केले त्यांनी. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. म्हणजे एक पेन कशामुळे, तर कटमुळे, कापलं गेलं म्हणून. आणि डिस्ट्रेस दुःख वेदना ज्या होत्या आणि कशामुळे होत्या, तर त्यांनी जी आत्ताची बातमी, आता त्यांनी काय फक्त दीपचंदने सांगितली, त्यांनी ओरडून सांगितली. तर त्यांनी ओरडून सांगितली म्हटल्यावर ती बातमी सगळ्यांनी ऐकली. तर तिथं तो जो एल्डरली जेंटलमॅन बसला होता त्यांनी सुद्धा ती बातमी ऐकली आणि त्यांना त्या बातमीचं काय झालं, दुःख झालं. ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. एक बाजूची दाढी व्हायची अजून. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. म्हणजे की तिथून तो एकच बाजू दाढी झाली, तो उठला तिथून, समोर जनरल स्टोर होतं एक, म्हणजे जनरल वस्तूंचं दुकान, त्या दुकानात गेला जिथं टेलिफोन होता. आता टेलिफोन म्हणजे आधी कॉइन बॉक्स वगैरे होते, एसटीडी बूथ होते, त्या पद्धतीची सुविधा. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. यांनी मात्र डायरेक्ट सेठ गोविंदरामलाच फोन लावला. यांनी इकडं तिकडं कोणाला काही विचारलं नाही. यांनी डायरेक्ट कोणाला फोन लावला, सेठ गोविंदरामला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. आधी काय मोबाईल नव्हते, घरी फोन लावला, उचलला तरी
समजा मी घरी आहे, माझी मम्मीने उचललं म्हटली नाहीये घरात, संपला विषय. मोबाईलला तसं नसतं. मोबाईलला आजकाल भरपूर फॅसिलिटी आहेत, व्हिडिओ कॉल आहे, ते लोकेशन आहे, मरणाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मोबाईलची गोष्ट थोडीशी वेगळी असते. मर्चंट स्टोअर वेअर देर वॉज अ टेलिफोन, ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर, द सेठ वॉज नॉट ॲट होम, वेअर वॉज ही देन? जर तो घरी नाही तर मग कुठे? प्रश्न पडला. लोक गोंधळली. हा तर नक्कीच गोंधळला. आता याला वाटलं तर आपण सेठ गोविंदरामला फोन करून एक्झॅक्टली बातमी काय ना एक्झॅक्टली सिच्युएशन काय जाणून घेऊ, पण यांनी फोन केला, याला कळलं की तो घरी नाहीये. मग घरी नाही तर नक्की आहे कुठं? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. हे बसलेत काश्मीरमध्ये. सेठ गोविंदराम कुठे? काश्मीरमध्ये. कशाला गेलेत? हॉलिडेईंग. हॉलिडेईंग बघा, काल जसं त्या पहिल्या गाड्यामध्ये हाऊस शब्द होता, त्याला हाऊस केलेलं होतं. शेल्टरला शेल्टरिंग केलेलं होतं, काल आपण पाहिलं. त्याच्यानंतर फॅनला फॅन्ड केलेलं होतं, फॅनिंग. आणि तसंच आज काय केलं? हॉलिडेला हॉलिडेईंग केलं. म्हणजे थोडक्यात सुट्ट्या एन्जॉय करत होते. हॉलिडेईंग इन काश्मीर. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्यांचा त्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. ते लगेच नावेने दुकानात परत आले आणि त्यांनी मात्र काय उद्गार वापरले बघा. त्यांनी मात्र तिथं येऊन सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन. बर्ड हॅज फ्लोन म्हणजे सगळं संपलेलं आहे. सेठ गोविंदराम ऑलरेडी गायब झालेला आहे. सेठ गोविंदराम पळून गेलेले आहेत. ते आता इथे नाहीत. म्हणून त्यांनी काय जाहीर करून टाकलं, द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. शहर सोडून पळून गेले. डायरेक्ट जाहीरनामा. इथं विचारपूस करणं, त्याच्यावरती काही दुसरा ओपिनियन काढणं, तसलं काही विषय नसतो. इथं डायरेक्टली पळून गेला, संपला, उडाला, फरार झाला. पळाला तरी जरा सौम्य शब्द आहे. द बर्ड हॅज फ्लोन म्हणजे थोडक्यात फरार. जसं पोलिसाच्या तावडीत नाही का फरार होतो ना, तसा. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजे तो पळून गेला याचा नक्कीच स्पष्ट अर्थ असो, बँक बुडलेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बीलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आता बी लाईन म्हणजे थोडक्यात सरळ झाले. मुंगी बघा, सगळ्या मुंग्या एका लाईनीत चालतात. इकडं तिकडं कुणी फिरत नाही, सगळे एका दिशेने जातात. पण त्यांनी डायरेक्ट काय केलं, ऑफिसमध्ये जायचं, चेकबुक घ्यायचं, बँकेत जायचं, पैसे काढून आणायचे. म्हणजे त्यांनी हे पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला. बी लाईनचा अर्थ काय दिला बघा, डायरेक्ट रूट. तिथं दिलाय बघा ग्लोसरीमध्ये, काय शब्द दिलाय? डायरेक्ट रूट. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. म्हणजे संपूर्ण बाजारपेठेमध्ये बातमी अगदी एका फॉरेस्ट फायर सारखी पसरली. फॉरेस्ट फायर म्हणजे थोडक्यात जंगलामध्ये आग लागली, या झाडात त्या झाडाला जसं आपण वनवा पेटवतो ना, तशी ही पसरत गेली. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमोंग customers and then spread with them in various directions to the metal seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. सगळीकडे बातमी गेली. मग पानवाल्याकडे गेली, त्या टेलरकडे गेली, त्या दुकानदाराकडे गेली, त्या स्वानाराकडे गेली. सगळ्यांकडे फिरत 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 अक्षरशः ती रस्त्याला जे भिकारी बसतात त्यांच्यापर्यंत पोहोचली. म्हणजे रस्त्याचे भिकारी सुद्धा राहिले नाही, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पसरली. कारण एक माणसाला प्रसिद्ध व्हायला वेळ लागतो, कुप्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. ओल्ड गणपत द बेगर. आता तिथे एक नवीन कॅरेक्टर आलेलं आहे, गणपत. ओल्ड गणपत म्हणले म्हणजे म्हातारा माणूस. गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग, म्हणजे थोडक्यात अपंग होता. म्हणजे त्याचे जे पाय होते हे सरळ नव्हते, असे वाकडे पाय होते, चालू शकत नव्हता बिचारा.
ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पावमेंट फॉर इयर्स. म्हणे की त्याची एक भीक मागायची जागा फिक्स होती. तो तिथंच रोज बसायचा आणि तिथं बसून तो भीक मागायचा. कॉलिंग फॉर आल्म्स, ALMS, आल्म्स म्हणजे पैसे. म्हणजे लोकांकडनं तो एक एक रुपया मागायचा, पैसे भीक मागायचा आणि तिथं तो दररोज बसत होता. In the evening, someone would come with a barrow and take him away. आता संध्याकाळी कोणीतरी यायचं, एखादी गाडी घेऊन यायचं, छोटीशी बैलगाडी टाईप किंवा ते नाही का भिकारी लोक चालवतात तशी एखादी गाडी घेऊन यायचं आणि त्याला संध्याकाळी रोज घेऊन जायचं. He had never been known to walk. संपूर्ण पीपल नगर मध्ये आजपर्यंत गणपतला कुणीही चालताना बघितलेलं नव्हतं. म्हणजे गणपत आजपर्यंत कधीच चालला नाही. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. असं वाटत होतं की जसं याला चालणं काय असतं याला माहितीच नाही. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. जेव्हा बँक कोलॅप्स होती हे कळलं, गणपतनी मात्र सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकलं. ॲस्टॉनिश करणे म्हणजे आश्चर्यचकित करणे. एव्हरीवन leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. जो गणपत ज्याला आजपर्यंत कुणी चालताना उभं राहताना बघितलेलं नव्हतं साधं, तो आज बँकेच्या दिशेने पळत सुटलेला होता एकदम वेगात. लीप करणे म्हणजे लीप शब्द त्याच्यातच गेला होता. कशात? अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड मध्ये लीप करणे म्हणजे उड्या मारणे. आता हा उड्या मारत गेला तिकडं पार. टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. इट सोन बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्स. म्हणे की नंतर कळलं की हा जो भिकारी आहे गणपत, याचे 1000 रुपये बँकेत आहेत. 1000 रुपीज म्हणजे याचे 1000 रुपये बँकेत आहेत. हजारो नाही, कदाचित 1000 रुपये असेल, 1500 असेल, म्हणजे काहीतरी हजाराच्या आकड्यांमध्ये त्याची अमाऊंट बँकेत होती. ज्या काळामध्ये नथूसारखा मुलगा 2 रुपये पगाराची वाढ मागत होता, त्या काळामध्ये एका भिकाऱ्याच्या 1000 रुपये बँकेत असणे म्हणजे थोडक्यात आश्चर्याचीच गोष्ट आहे. Men stood in groups at the street corners discussing the situation. आता जशी बातमी समाजामध्ये पसरली आणि सगळीकडे इकडे तिकडे सगळ्यांना समजू लागलं, तर लोक प्रत्येक कॉर्नरला ग्रुप बनवून चर्चा करू लागले. एखादा ज्वलंत वर्ल्ड कप चालू आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं जाल तिथं कशाचा विषय असतो? वर्ल्ड कपचा विषय असतो. एखादा अतिरेकी हल्ला झाला, जिथं जाऊ तिथं अतिरेकी हल्ल्याचा विषय असतो. एखादी चांगली कामगिरी कोणीतरी केलेली आहे त्याची चर्चा सगळीकडे असते. कुठल्या एखाद्या महान व्यक्तीचं निधन झालं, प्रत्येक ठिकाणी त्याची चर्चा असते. म्हणजे थोडक्यात जो टॉपला विषय असतो चघळण्यासाठी, त्या विषयावरती चर्चा सुरू असते सगळीकडे. आणि सध्या पीपल नगरमध्ये टॉपचा विषय म्हणजे बँकेचं कोलॅप्स. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरमध्ये कधी क्रायसिस नाही आले. क्रायसिस म्हणजे थोडक्यात संकट, कधी अडचणी नाही आल्या. सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स. तिथं कधी फ्लड्स नाही आले. फ्लड म्हणजे पूर येणे. फ्लडचा अर्थ होतो पूर. म्हणजे पीपल नगरमध्ये कधी आजपर्यंत पूर आला नाही. अर्थक्वेक्स, कधी भूकंप झाला नाही. और ड्रॉट, पूर आला नाही, दुष्काळही पडला नाही. म्हणजे दुष्काळ, पूर, भूकंप अशा कुठल्याही नैसर्गिक आपदा आजपर्यंत पीपल नगरवरती ओढवलेल्या नव्हत्या. अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. आता या ठिकाणी 2-3 अवघड शब्द आहेत बघा, नीट लक्ष द्या. ग्लोसरीमध्ये पण बघा. एमिनियंट म्हणजे स्टँडिंग अबाव द अदर्स इन क्वालिटी और पोझिशन. म्हणजे इतकी प्रसिद्ध, इतकी ख्यातनाम, इतकी प्रसिद्ध बँक
इमिनियंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक, म्हणजे इथं कोलॅप्स, बँकरप्ट, आणि नवीन शब्द काय आला आता, क्रॅश. क्रॅश ऑफ पीपल नगर बँक सेड एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग. स्पेक्युलेट करणे म्हणजे तर्क बांधणे, अंदाज लावणे. तिथं बघा चुईंग ओव्हर, चुईंग ओव्हर म्हणजे थोडक्यात चर्चा करणे, चघळणे विषय. स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. फ्रेन्झीला काय शब्द दिलाय, फ्युरी, म्हणजे असं घाबरणे, म्हणजे लोकांमध्ये भीती आहे. समजा माझे 500 रुपये जरी तिथे, मला माझे 500 रुपये बुडण्याची काय भीती आहे. सम boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money. काही लोक तुम्ही पाहता समाजामध्ये जरा अतिशहाणे असतात, ते म्हणतात मला ना थोडा अंदाज आला होता, मी माझे पैसे लगेच काढून घेतले, कारण तो सेफ झालाय ना, म्हणून तो शायनिंग मारायला मोकळा झाला. तो म्हणतो मला ना थोडं थोडं काहीतरी जाणवायला लागलं होतं, म्हणून मी काय केलं, सगळे पैसे घेतले काढून, मी ठेवलेच नाही तिथं पैसे, काढून घेतले पैसे. फार साइटेडनेस. आता फार साइटेडनेस म्हणजे दूरदृष्टी, घेऊन घ्या तो शब्द, फार साइटेडनेस. आणि बूस्ट म्हणजे स्वतःच्या बडाया मारणे. फार साइटेडनेस म्हणजे काय, दूरदृष्टी. बूस्टेड म्हणजे बडाया मारणे. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ, स्वतःच अभिनंदन करत होते. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. काही लोक तर म्हणले अरे आपल्याला माहिती होतं ते काय काय नाही, आपण तर तिथं कधी खातच काढलं नाही. म्हणजे काही लोकांनी पैसे काढून घेतले म्हणून स्वतः स्तुती करत होते, आणि काही लोकांनी आपले पैसे काढून घेतलेत म्हणून स्तुती करत होते. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग put any in, others speculated on the reasons for the crash. काही लोकांनी मात्र त्याची कारण शोधायला सुरुवात केली, की नक्की काय झालं असेल, का बँक बुडाली. आता लोकांचे तर्क वितर्क वेगळे असतात ना, त्यांनी आपले रिझन स्पेक्युलेट करायला सुरुवात केली. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराव. आता त्यांनी सगळ्यांनी जी कारणं सांगितली ते सगळे सेठ गोविंदराव असा करतो, सेठ गोविंदरावनी हे केलं ते केलं, त्यांनी लई इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी बंगले बांधले, हे केलं ते, त्याचे कारणं ते सुरू झाले लोकांचे सांगणे. ही हॅड फ्लेड द सेट हॅड फ्लेड द स्टेट. एक जण म्हणला गेलं ते राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन सेटलही झाला असेल, तो पळाला आता आपल्याकडनं. सेड वन, एक जण म्हणला. दुसरा काय म्हणला, ही हॅड फ्लेड द कंट्री. राज्य कसलं, भारत सोडून गेला असेल, ते दुसऱ्या देशात जाऊन सेटलही झाला असेल. सेड अनादर, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. सेड द थर्ड, नाही तो लय लबाडे, घरातच लाभला असेल. एक जण म्हणला राज्य सोडून गेला, एक जण म्हणला देश सोडून गेला, एक जण म्हणला ते गावातच लपलंय कुठं तरी. He had hanged himself from the tamarind tree, said the fourth, and had been found that morning by the sweeper boy. पुढच्यानी तर कामालच केली. कर मानला त्यांनी घेतला फास त्या एमजीनचा झाडाला लटकून, आणि त्या स्वीपर बॉयला झाडून काढणाऱ्याला सापडले सकाळी, मिळेलं ते. म्हणजे एक म्हणतोय राज्य सोडून गेलं, दुसरा म्हणतोय देश सोडून गेला, तिसरा म्हणतोय घरातच लपले किंवा पीपल नगर मध्येच कुठेतरी लपलाय किंवा बँकेतच लपलाय, आणि चौथ्याने तर पार त्याला आत्महत्याच करायला लावली, की त्यांनी चिंचा झाडाला लटकून फास लावून घेतला, सकाळी झाडून काढणाऱ्यांना सापडली त्याची बॉडी. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. आता छोटी बँक आहे ना, जे काय अवेलेबल कॅश होती संपली सगळी. शेवटी बँक आहे, ते काय असं थोडीच आहे की सगळे पैसे मागायला तर सगळ्यांचे पैसे देऊ शकेल. जेवढी अवेलेबल कॅश असते लिमिटेड, संपली दुपारपर्यंत. अँड द हरास्ड मॅनेजर वॉज इन अ डेलिमा. आता पैसे तो वाटतोय मॅनेजर, पण जो हरास्ड मॅनेजर म्हणजे वैतागलेला, तो
थोडा अडचणीत सापडला. डेलिमा म्हणजे पेच प्रसंग तयार होणे किंवा अडचणीत सापडणे, तो मात्र थोडा अडचणीत सापडला. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distance and it wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आता दुसरी जी बँक होती जिथून तो कॅश मागू शकत होता इमर्जन्सी मध्ये, इमर्जन्सी फंड, 30 कोस लांब होती. आता 30 कोस माइल्स म्हणले, ऍक्च्युली 1 माइल जो असतो त्याचा जो डिस्टन्स किलोमीटर मध्ये जर काउंट केला तर 1610 मीटर असं त्याचं डिस्टन्स बनतं. 1 माइल म्हणजे 1610 मीटर, म्हणजे जवळजवळ आपण असा अंदाज लावला तर 1.5 ते 1.25 किलोमीटरचा एक कोस असतो. जर 30 कोस म्हणलं तर जवळजवळ 50 किलोमीटरचं अंतर झालं. गावाकडच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 50 किलोमीटरचं अंतर कापणं एवढं सोपं नाही. आता तुम्ही गाडीवर गेले, कारमध्ये गेले, फास्ट स्पीडनी गेले, पॉसिबल आहे. इंटरनेट आहे, हे ते भरपूर फॅसिलिटी जातात. त्यावेळेला नव्हतं. मग 50 किलोमीटर एखादा माणूस जाणार, तिथं इमर्जन्सी कॅश मोजणार, ती अवेलेबल करणार, तिथून परत घेऊन येणार, याला भरपूर वेळ जाणार. बरं तेवढा वेळ लोक शांत बसणार का? तेवढा वेळ ती लोक शांत बसली पाहिजेत. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. म्हणजे की सेठ गोविंदराम काश्मीरमध्ये बसला होता हाऊसबोट मध्ये. त्या हाऊसबोट मध्ये त्याला कॉन्टॅक्ट करणं एवढं सहज शक्य नव्हतं. People were turned back from the counters and told to return the following day. आता लोकांना काय सांगितलं, तुम्ही आता जावा, तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी या. आता पैसे नाही आहेत, संपली कॅश ना, जेवढी बँकेत कॅश असते तेवढी संपली. तुम्ही उद्या सकाळी या, तुमची कॅश घेऊन जावा. इथं एक शब्द आहे बघा, टर्न बॅक. टर्न बॅक म्हणजे परत पाठवणे. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. त्यांना मात्र ते पटलं नाही. लाईक द साऊंड म्हणजे थोडक्यात आवडणे नाही, त्यांना पटलं नाही की आपल्याला पैशासाठी परत उद्या बोलवलं जाते. उद्यापर्यंत हा मॅनेजर सुद्धा पळून गेला तर काय करता? उद्या जर हा मॅनेजर तिथं नसला आणि बँकेला मोठा टाळा लावून टाकला तर काय करता? लोकांच्या मनामध्ये संशय भरपूर. लोकांना आता विश्वास नाही का बँक बुडालेली आहे. त्यांचा समज असं झालाय किंवा त्यांचं असं म्हणणं झालंय की बँक काय झालेली आहे, बुडलेली आहे. आता बँक जर बुडलेली असेल तर आपल्याला पैसे कुठून मिळणार? त्यामुळे ते म्हणतात की नाही, त्यांना ते विषय पटलेले नव्हते. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. आणि म्हणून ते सगळे बाहेरच थांबले, कुणीही तिकडून गेलं नाही. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही आत घुसू. ब्रेक इन म्हणजे थोडक्यात आम्ही आत घुसू. ब्रेक इन म्हणजे तोडणे फोडणे नाही. ब्रेक इन म्हणजे आम्ही आत घुसू. ब्रेकचा एक अर्थ काल आपण पाहिला, एक ब्रेकचा अर्थ आज पाहतो. And face the Seth, we know he is hiding in the safe deposit locker. लोकांनी पुढचा तर्क, आम्हाला माहिती आहे सेठ गोविंदराम आतमध्ये लॉकर रूम मध्ये लपलेला आहे, बाहेर काढा त्याला, त्याला बाहेर आणा. बँकेमध्ये कधी गेला तर एक सेफ डिपॉझिट लॉकर असतो, ज्याचा दरवाजा एवढा जाड, तिथं सगळे मौल्यवान सगळ्या तिजोरी, लोकांचे सोनं हे ते सगळं ठेवलेलं असतं. त्याला सेफ डिपॉझिट लॉकर रूम म्हणतात त्याला. म्हणजे की आम्हाला माहिती आहे तो तिकडे लपलेला आहे, त्याला बाहेर काढा. इथे एक शब्द आहे फेच. फेच म्हणजे या ठिकाणी फेचचा अर्थ होतो बोलवणे. मिस्चिफ मेकर हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. आता काही लोकांना कामच नाहीये काही. ते म्हटले की जी लोक अशी होती की ज्यांचा त्या बँकेशी काही संबंध नव्हता, त्यांचा बँकेमध्ये 1 रुपया नाहीये, अशा लोकांनी सुद्धा काय केलं तर त्या जमावामध्ये सामील झाले आणि लोकांना म्हणजे नाही का चिडवणे,
त्यांचा राग वाढवण्यामध्ये त्यांना मदत केली. ॲग्रिवेटेड म्हणजे थोडक्यात त्यांना अजून प्रोत्साहित करणे, त्यांचा राग वाढवणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आता मॅनेजर जो होता तो त्यांना सांगण्याचा, त्यांना समजून देण्याचा सगळा प्रयत्न करत होता की अरे बाबांनो असं काही नाहीये, सेठ गोविंदराम इथंच आहे किंवा सेठ गोविंदराम हॉलिडेला गेलेले, तुमचे पैसे मिळतील, बँक एकदम साऊंड पोझिशनमध्ये, तुम्ही काळजी करू नका. सगळं मॅनेजर सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हे मात्र काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. तो म्हणला बँकेकडं खूप पैसा आहे, बँकेकडे पैसा नाही असं नाही, बँकेकडे भरपूर पैसा आहे, पण तो आत्ता आणण्याची फॅसिलिटी आपल्याकडे नाहीये किंवा आत्ता तो उपलब्ध केला जाऊ शकत नाही, असं स्पष्ट त्यांनी लोकांना सांगितलं की पैसा आहे पण तो आत्ता अवेलेबल केला जाऊ शकत नाही. इथे एक शब्द आहे बघा, मीन्स, MEANS, मीन्स. आता आपल्याला मीन्सचा अर्थ माहिती आहे, अर्थ, बरोबर आहे ना. आपण मीन्सचा अर्थ काय घेतो, अर्थ, पण मीन्सचा खरा अर्थ आहे या ठिकाणी माध्यम. म्हणजे आता कुठलंही माध्यम नाहीये की त्या माध्यमाने काय करू शकू आपण, ते पैसे आणू शकू किंवा ते उपलब्ध केले जाऊ शकतील, असं कुठलंही माध्यम आता आपल्याकडे नाही. पण बँकेकडे मात्र भरपूर पैसा आहे, तुम्ही पैशाची तुमच्या काळजी करू नये असं त्यांनी त्यांना समजून सांगितलं. बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट ही अर्ज करणे म्हणजे विनंती करणे. देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्यांनी सांगितलं तुम्ही आता जावा, तुम्ही उद्या या आणि उद्या तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आत्ता पाहिजे, आत्ता पाहिजे, आत्ताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव. चॅन्टेड, चॅन्ट करणे म्हणजे मंत्र जाप करतो ना आपण, मंत्र जाप करणे, त्याला चॅन्टिंग म्हणतात. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. तेवढ्यात कोणीतरी एक वीट उचलली आणि बँकेच्या दिशेने टाकली. बँकेला जी काच लावलेली होती शोभनीय, बँकेला नाही का शो पीस म्हणून हे ते काचा बेचा बाहेर लावलेला असतात, एक काच उडाली, फुडून गेली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग. आता हा झाला आजचा एपिसोड. आता दुसऱ्या दिवशी नथू सकाळी आला टू स्वीप द स्टेप्स. आता त्याचं काम काय, पायऱ्या झाडून घेणे. आणि त्यांनी काय केलं, पायऱ्या झाडून घेण्याचं काम सुरू केलं. ऑफ द बँक ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आता त्यांनी तिथं पाहिलं तर त्याला तिथं भरपूरशे दगड दिसली, काचा फुटलेल्या दिसल्या. अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. क्लटर म्हणजे इथं तिथं विखुरलेले. क्लटरचा अर्थ होतो विखुरणे. काय काय होतं, काचा, दगड सगळी होती. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिंगन्स, सन ऑफ डॉन्कीज, as though it isn't bad enough to be paid late, it seems my work also has also to be increased. आता हुलिंगनचा अर्थ काय होतो, अन्याय करणारे, अत्याचार करणारे, दुष्ट लोक थोडक्यात. म्हणे की माझा पगार वेळेवर मिळत नाही, हे कमी झालं का? आता तुम्ही अजून त्याच्यामध्ये वाढ काय करताय, माझं काम वाढून ठेवलंय. ह्या काचा दगड हे ते कुणी करायचं हे सगळं, म्हणजे मला त्रास द्यायची तरी मर्यादा आहे. तो म्हणतो की किती त्रास हा मला, आणि का? सन्स ऑफ डॉन्कीज, गाढव कुठले,
as though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. He smote the steps with his broom, scattering the refuse. स्कॅटरिंग म्हणजे थोडक्यात असं जोरात झाडू आपटणे. स्मोट म्हणजे थोडक्यात झाडू आपटणे, आदळआपट करणे. आणि त्याने आदळआपट केल्यामुळे काय झालं, त्या काचा थोड्याशा अजून विखरल्या इकडे तिकडे. स्कॅटरिंग द रिफ्यूज. रिफ्यूजचा अर्थ होतो कचरा. ऍक्च्युली रिफ्यूजचा अर्थ काय होतो, कचरा. गुड मॉर्निंग नथू, सेट द वॉशरमॅन्स बॉय. आता सीताराम आज परत आला आणि हा काय म्हणला इथे, गुड मॉर्निंग, काय चाललंय नथू. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आज मात्र काल चालला होता, आज मात्र बायसिकल आहे. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. 1 तारखेपासून नवीन ठिकाणी कामाला जाणार का. कारण त्यांनी तर चर्चा केलेली आहे ना, त्याला बाकीचा इतिहास पुढे माहिती आहे कशामुळे घडलं, काय घडलं. तो म्हणतो 1 तारखेपासून नवीन कामाला जाणार का. यू विल हॅव टू आय सपोज. आधी म्हणतो जाणार का, आणि नंतर काय म्हणतो, मला वाटतं जावंच लागेल तुला, इलाज नाही, तुला जावं तर लागेलच. नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. बँक बंद झाली. बँकरप्ट, कोलॅप्स, क्रॅश, गोइंग आउट ऑफ बिझनेस. 4 समानार्थी शब्द. आउट ऑफ बिझनेस, हाऊ इज दॅट, सेड नथू. कसं काय रे, असं कसं काय घडलं, तो त्याला विचारतोय, हे कसं घडलं. सेड नथू, हॅवंट यू हर्ड, वेल you'd better wait here until half the population of people Nagar arrives to claim their money. म्हणतो तुला नाही माहिती, थांब म्हणतो अर्धा तास, अख्खं पीपल नगर येते बघ पैसे मागायला इकडं. हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर, म्हणजे पीपल नगरची अर्धी लोकसंख्या इथे येईल आता पैसे मागायला. अराइव्स टू क्लेम. क्लेम करणे म्हणजे मागणी करणे. क्लेम देअर मनी and he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. म्हणजे यांनी सुद्धा काय केलं, गाडी लावली. काय, आता अर्धी लोकसंख्या येईल बघ इथं, अर्ध पीपल नगर येईल इथं पैसे मागायला, त्यांचे सगळे पैसे द्यावे लागतील. म्हणतो नशीब आपले पैसे द्या बाबा इकडं. म्हणजे त्याला त्या गोष्टीचा आनंद आहे, काय की त्याचे पैसे या बँकेत नाहीत, याचा त्याला आनंद आहे. आणि स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. स्पेड म्हणजे थोडक्यात वेगात निघून जाणे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नथूनी मात्र आपलं काम चालू केलं झाडून काढण्याचं. मटर करणे म्हणजे पुटपुटणे. अटर शब्द गेला होता है ना, मटर. आणि जेव्हा 18 शब्द गेला होता तेव्हा मी मटर पण तुम्हाला सांगितलं होता. मटरिंग टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःच पुटपुटत होता, स्वतःच बडबडत होता. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. हा म्हणला जाऊ दे मरू दे, काय होईल ते होईल. म्हणतो आज मी सुद्धा जात नाही. ज्या पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवरती बसला, म्हणला मॅनेजरला येऊ द्या, आज मात्र पगार घेतल्याच्या हालतच नाही, आज पगार घेऊनच जाणार. डिटरमाइंड संकल्प करणे किंवा मनात एखादी गोष्ट निश्चित करणे. टू गेट हिज पे. पे म्हणजे पुन्हा पगार हा शब्द इथं आलेला आहे. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. ही सेड टू हिमसेल्फ. स्वतःच म्हणतोय की कुणी कधी विचार तरी केला असेल का ही बँक बंद पडेल, या बँकेवरती एवढे वाईट दिवस येतील, असं कधी कुणी विचार तरी केला होता का. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. टू लुक थॉटफुल इन टू अ डिस्टन्स म्हणजे आपण नाही का असं विचार करत राहतो एका अंतराकडे, एखाद्या गोष्टीकडे पाहत आपण असा विचार करत राहतो. तसा तो विचार करत होता, यार काय राव एवढी चांगली बँक, कधी कुणी कल्पना तरी केली असेल का की ही बँक बुडल, असा विचार करत होता मनामध्ये. आय वंडर. इथं वंडर म्हणजे विचार करणे, आश्चर्य व्यक्त करणे.
हाव इट कुड हॅव हॅपन्ड. तो विचार करत होता, तो आश्चर्यचकित झालेला होता, हे नक्की कसं घडलं असेल. कारण हे काय घडलंय याची त्याला मात्र तीळ मात्रही आयडिया नव्हती. त्याला या गोष्टीची काही कल्पना नव्हती की हे सगळं का घडलंय, कसं घडलंय, कुणी घडवलंय. आता आपण या गोष्टीला एक गेस करू शकतो की नक्की चूक कोणाची आहे याच्यात. नथूची आहे, सीतारामची आहे, मिसेस श्रीवास्तवाची आहे, का मिसेस भूषणची आहे, का त्या नाव्याची आहे, हा का त्या माणसाने ज्यांनी फोन केला होता त्या जेंटलमॅन ज्यांचं कान कापलं गेलं त्यांची आहे. हा नक्की चूक कोणाची आहे हे कोणीच नाही सांगू शकत. कारण कुणीही मुद्दाम हे केलेलं नाहीये. पण एक मनुष्यवृत्ती ज्याची आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की मनुष्यवृत्ती आहे. 10 वाक्य सांगितले की 5 ऐकणार, 2 काढणार, 20 बोलणार. त्यांची ही जी सवय आहे या सवयीमुळे हे घडलं. आणि बोलताना जे वाक्यांमध्ये जो बदल घडला, तो म्हणला आज 20 तारीख झाली तरी मला पगार मिळणार नाही. हा म्हणला त्याला पगार मिळत नाहीये. ती म्हणली महिना झाला पगार नाही. ती म्हणली लोकांना पगारच नाहीये. म्हणजे लोकांनी त्याचं काय केलं, वाक्यांमध्ये बदल घडवला. आणि वाक्यांमध्ये बदल घडवल्यामुळे एक चांगली चाललेली बँक, एक उत्कृष्ट स्टेटमध्ये असलेली बँक, एक उत्कृष्ट परिस्थितीत, एक उत्कृष्ट स्थितीत असलेली बँक संपुष्टात आली. लोकांचं आर्थिक नुकसान झालं, बँकेचं नुकसान झालं, समाजामध्ये नाव खराब झालं, अनेक गोष्टी घडल्या. आणि ज्याच्यामध्ये की सेठ गोविंदरामबद्दल जे जे म्हटलं गेलं त्यातलं काहीही खरं नव्हतं. म्हणजे या सगळ्या काय होत्या, अफवा होत्या. आणि या अफवांमुळं हा सगळा वाईट प्रकार, हा सगळा दुष्ट प्रकार घडलेला आहे. आणि ह्याच्यामुळं लोकांना काय झालं, त्याचे परिणाम भोगावे लागले. तर मित्रांनो, कुठलंही कथन करताना, कुठलंही वाक्य बोलताना आपण 2 वेळा, 4 वेळा, 10 वेळा विचार करावा. कारण आपलं एखादं वाक्य समोरच्याच्या मनावरती वेगळा परिणाम घडवू शकतो किंवा त्याची वेगळी इम्प्रेशन क्रिएट करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका करू नयेत. धन्यवाद.